गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर सकाळची सुरुवात होते माझ्या पहिल्या कामावरून आणि माझ्या पहिल्या कामाचं माझं पूर्ण काम झालं होतं. मी कामावर आल्यानंतर ब्लॉगला सुरुवात केली. तर मी इथं बनवली होती मेथी डाळ आणि मी इथं बनवली होती गवार, साऊथ इंडियन स्टाईल गवार बनवली होती आणि कुकरला राईस लावला होता आणि मी मुगाच्या ग्रीन मुगाच्या डाळीपासून बनवले होते चिले आणि ग्रीन चटणी बनवली होती. आणि नंतर मी दुसरं एक काम करून म्हणजे त्याच्या आधी माझे 2 कामं झाले आहेत, पण ब्लॉगला मी काही सुरुवात केली नव्हती. आणि मी काम करून मी आता चालली होती घरी, कारण कारण मला भरायचं होतं पिण्याचं पाणी. कॉर्पोरेशनचं पाणी 1 दिवसाआड येतं आमच्या इथे आणि दुर्वाची शाळा पण सुटणार होती, त्याच्यामुळे मी घरी गेली. तर बघा मी आता आले घरी आणि मी येताना मला द्राक्षे आणि संत्रे खूप छान दिसले म्हणून मी घेऊन आले आणि आत्ता सध्या पाणी भरण्याचं चालू आहे. संत्रे आणि द्राक्ष पण खूप छान आहेत म्हणून मी रस्त्यात थांबवून घेऊन आले. आणि आत्ता माझं बघा अशा प्रकारे पिण्याचं पाणी आले आणि पाण्यासाठी खास आले होते. माझं एक काम राहिले, मी अर्ध्या कामातून घरी आले होते आणि दुर्वाची पण शाळा सुटली होती, मग तिला पण घ्यायला होईल आणि पाणी पण भरून होईल म्हणून आले. आणि बादलीभर कपडे भिजायला घातले ती ऊन. आता तेवढे कपडे धुवायचे आहेत, कारण का मशीनमध्ये कपडे नाही निघते म्हटलं मग हाताने धुवावे. आहे टाईम लवकर आले तर, कारण परत नंतर आल्यानंतर काय होतं, जेवण झालं की झोप लागते, मग मला काही नंतर उशीर झाला की कपडे धुवू वाटत नाही. तर मी आता थोडे कपडे धुणार आहे आणि मग परत रिटर्न कामावर जाणार आहे, कारण मी तिथला अर्धा स्वयंपाक केला आहे, अर्धा राहिला आहे, कारण भाजीच नव्हती त्यांच्या घरी काय. मग मी म्हटलं की तुम्ही भाजी घ्या मागून आणून ठेवा, मी तोपर्यंत उशिरा येईल. नंतर ठीक आहे चालेल म्हटले. मग मी आता येऊन पाणी भरते आणि बघू जेवढं शक्य होईल तेवढं काम करते, कपडे धुवायचं आणि मग परत चालली जाते. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ असेच बघत जावा, कारण कसं दिवसभराचं हाल होतं, कारण घरातलं काम बाहेरचं काम करून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायचं म्हटल्यावर किती हाल होतं. तर तसंच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. बघा तर मी एवढे आता कपडे धुवून घेतले आणि मला खूप सारा दम लागलाय, पण मला आता कामावरून फोन आला होता त्याच्यामुळे मी फक्त धुवून झालेत कपडे सगळे. पण मी आता मशीन सेट करते, कारण का पिळायला मशीनला लावून जाणार आहे, म्हणजे सगळे चांगले कोरडे पण निघतात. आणि पाणी राहिलं ना कपड्यांमध्ये कसं होतं की कडक लागतात कपडे, त्याच्यामुळे ना घट्ट कपडे पिळून. आता मला फरशी पुसायची होती पण नाही पुसत आहे, कारण का हे काम सोडून आले होते ना अर्धवट. मग तिथं टाइमपास करण्यापेक्षा म्हटलं की घरातलं काम होईल म्हणून घरी आले होते. तर मी आता कम्फर्ट आहे का बघा तिथं आहे ह्याच्यावर आण बघा. स्टॉप होईल स्टॉप. एवढे कपडे धुतलेत, खूप सारे कपडे इथे, थोडे नाही. 1 तास लागला कपडे धुवायला. हे कपडे एवढे सगळे धुतलेत मम्मीने. इथं कम्फर्ट टाकते मम्मी आता. कम्फर्टने कसं खूप छान वास येतो कपड्यांचा, म्हणून कम्फर्ट टाकते. तर मी मशीन हे करते, दादा मम्मीने केलेच. धुवून झालेत ना. अच्छा, मी फक्त स्पिन करते. घरी कचरा टाक. स्टार्ट. तर मला आता कामाला जायचं परत. पाणी घेऊ. दम लागला खूप, खूप सारे कपडे धुतले मी आता. हे मशनीचं कवर आहे असं. ते काळी फ्रॉक घालायचं. जाते मी दूध आणून गरम करून ठेवा तुम्हाला. चालले आता कामावर. बघा मी परत आले कामावर. एका कामासाठी मला यावं लागलं फक्त भाजी करण्यासाठी, कारण त्यांच्यात भाजी नव्हती. मी आत्ता नाही म्हणू शकले असते, पण माझी कालच सुट्टी झाल्यामुळे मी काहीच बोलले नाही. येते म्हणाले नंतर, उगाच वेळ घालवण्यापेक्षा घरातले कामं होतील म्हणून मी घरी गेली.
तर आता फक्त एका भाजीसाठी यावं लागलं मला. तर बघा मी आता इथं कामावर आले आणि मी कामावर येऊन बघा मी काय बनवले. आणि तर इथे येऊन मी बनवलेलं आहे फ्लावर वाटाणा याची भाजी बनवली. आणि मी इथे बनवलेलं आहे फोडणीचं वरण बनवले, टमॅटो वगैरे लाल मिरची पावडर घालून. हा बनवला ब्राऊन राईस बनवला, हा डाएट राईस आहे. आणि हा मी बनवलेला आहे व्हाईट राईस. इथे मी काकडी खिसून ठेवली कोशिंबरीसाठी. आणि इथे मी कोशिंबरीची तयारी करून ठेवली. कांदा चिरला, काकडी खिसली. आणि मी इथं बनवलेलं आहे पोळ्या. तर मी अशा प्रकारे अर्धा स्वयंपाक केला होता आणि आत्ता येऊन अर्धा केला. आणि आता मी परत घरी रिटर्न चाललेली आहे. आणि आता माझं स्वतःचं जेवण बनवायचं आहे मला, कारण मी सकाळी स्वयंपाक केला तर भाजी. तर बघा मी आत्ता आले घरी. मग असे आले होते घरी. आणि घरी येऊन तर मला मग भाजी नव्हती खायला. तर म्हणून मी स्वतःसाठी काय केलेली आहे, मी केलेली आहे मेथीची भाजी. आणि आता वाजलेले आहेत 2:30 आणि खूप भूक लागली. कारण असा दिवस जातो, घरातलं काम आणि बाहेरचं काम हँडल करायचं म्हणलं ना, जीवाचे खूप सारे हाल होतात. तर आणि मी इथं पण कढी पण केलेली आहे बघा अशा प्रकारे. मी आता येऊन कढी केली, कारण मी सकाळी स्वयंपाक केला होता. तर माझ्या स्वयंपाकामध्ये मी भाजी आणि भाकरीच केली होती आज पण सकाळी. तर भाकरीत डब्याला, मुलांच्या डब्याला, नवऱ्याच्या डब्याला संपून गेली. मग मला राहिली नव्हती भाजी, म्हणून मी आता येऊन मेथीची भाजी केली आणि मी केली कढी. तर आता मस्तपैकी जेवण करते. 2:30-3 वाजले तर परत संध्याकाळी जायचं अजून स्वयंपाकाच्या कामाला. 5:30-5:30-5:30पर्यंत निघायला लागतं संध्याकाळी परत. तर असा दिवस जातो पूर्ण, कंटिन्यू कामात दिवस जातो, स्वतःसाठी काही राहतच नाही. तर बघा कंटिन्यू करा आणि तुम्ही पण या जेवायला. मी आता जेवते मेथीची भाजी, कढी, भाकरी, काकडी वगैरे खाते. मी माझं ताट दाखवते तुम्हाला. तर मी मेथीचा ठेचा केला होता, मेथी केली होती आणि काकडी, कढी, भाकरी. तर मी आता जेवण करते. आणि तुम्ही पण काय काय खाल्लं, कोणी जेवणात काय खाल्लं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके चला बाय.